नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाची सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होते. अंतिम सुनावणी 8 मार्च ते 18 मार्चमध्ये एक कार्यक्रम तयार करून सर्वोच्च न्यायालयाने कसं-कसं सुनावणी होईल याच्याविषयीचं विस्तृत विवरण 5 फेब्रुवारीच्या आदेशामध्ये केलं. मराठा आरक्षणाविषयी एकंदरीत मेरिट्सवर मी बोललो नाही आत्तापर्यंत. अ, पण आज काही महत्त्वाच्या बाबी सांगणं आवश्यक आहे. एक म्हणजे ज्या 2 स्टे ऑर्डर्स आहेत, 2 ज्या स्थगनादेश जे आहेत, म्हणजे 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे जाहीर केलेलं मराठा आरक्षण आणि 2018चं मराठा आरक्षणाचा कायदा जो स्थगित केला, म्हणजे 14 नोव्हेंबर 2014 ला अध्यादेशाच्या अंमलाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. 2018च्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9 सप्टेंबरच्या ऑर्डरनी स्टे दिला होता. या 2 आदेशांमधलं काय महत्वाचं आहे, की ज्याच्यामुळं हे आदेश दिले, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्याच्याविषयी थोडक्यात समजून घेऊ. इतरही काही मुद्दे आहेत जे सांगायचे आहेत आणि काही क्वेरीज आहेत लोकांच्या, की एक म्हणतात, की ही जी अपूर्ण राहिलेली प्रक्रिया आहे, परीक्षांची जी अपूर्ण राहिलेली प्रक्रिया आहे किंवा जी पदभरतीची प्रक्रिया जी अपुरी राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये परीक्षा झाल्यात, पण निकाल यायचे बाकी राहिलेले आहेत. नियुक्त्या यायच्या बाकी राहिलेल्या आहेत. त्याच्याविषयी सुप्रीम कोर्ट काय आदेश करेल का? मला नाही वाटत सुप्रीम कोर्ट त्याच्याविषयी काय आदेश करेल. सुप्रीम कोर्टासमोर फक्त एवढा प्रश्न आहे, की मराठा आरक्षण जे दिलेलं आहे, ते वैध आहे का नाहीये? त्याच्या बाबतीत विस्ताराने काय भूमिका मांडतात ते पुढं येईल अजून. जसं कोर्टामध्ये युक्तिवाद होतील तसं मी आय होप टू टेल यू व्हॉटएव्हर हॅपन्स डेली. तर एक तो प्रश्न. दुसरा असा, की अशामध्ये म्हणजे माझ्या मते शुक्रवारी राज्य सरकारनी हे प्रकरण 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठापुढे जावं. इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयाचा पुनर्विचार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी हे प्रकरण 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठाकडे जावं, अशा अर्थाचा एक अर्ज सादर केल्याची बातमी आली. तो अर्ज काय तो मुद्दा आला इथं. आणखी एक अर्ज आलाय एका हस्तक्षेप याचिकाकर्त्याने, की इंदिरा साहनी मधली मर्यादा जी आहे, 50% ची इंदिरा साहनीमध्ये घालून दिलेली मर्यादा, ही मर्यादा आज घडीला योग्य आहे का? ह्याच्याविषयीचा मुद्दा, प्राथमिक मुद्दा म्हणून, प्रिलिमिनरी इश्यू म्हणून ह्या केसमध्ये तो फ्रेम करावा, अशा अर्थाचा एक अर्ज आलाय. अर्थात त्यात तथ्यांश किती, किंबहुना तथ्यांश म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये कायद्याची काय बाजू, त्याच्यामध्ये काय मांडल्या गेलंय, सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय विचार करेल, हा हा मुद्दा पुढचा. सरकारतर्फे जे वेगवेगळे अर्ज आलेले आहेत, त्या सरकारतर्फे आलेल्या वेगवेगळ्या अर्जांमध्ये एक अर्ज आहे, की इतर सर्व राज्यांना जिथे-जिथे आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, ते सगळेच्या सगळे प्रकरण या केस बरोबर टॅग करावेत, मराठा आरक्षणाच्या केस बरोबर. एक. दुसरं, की ज्या-ज्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, की जिथं 50% पेक्षा जास्ती आरक्षण देऊ केलंय सरकारने, त्या सर्व राज्यांना या केसमध्ये, या मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये प्रतिवादी करून घेण्यात यावं, अशा अर्थाचा एक अर्ज दिलाय सरकारने. अर्ज देत चाललेत. अर्थात कोणी काय अर्ज करावा याला काही म्हणजे ठीक आहे, ते सुप्रीम कोर्ट बघून घेईल, की कुठल्या अर्जाचं काय करायचं. खैर, अर्ज दाखल करण्यापासून कोणाला काही तसं काही बंधन नाही, की कोणी कुठला अर्ज दाखल करावा. त्याच्यात किती म्हणजे मतलब किती आहे त्याच्यामध्ये, हा एक वेगळा प्रश्न. पण अजून एक फार महत्वाचा मुद्दा सांगण्यासारखा असा, की परवा तमिळनाडूचा जो कायदा आहे, जो कायदा 9व्या अनुसूचितीमध्ये असल्यामुळे अ, आरक्षण टिकून राहिले. तमिळनाडूमधलं 69% आरक्षण टिकून राहिलेलं आहे.
आणि त्याच्यासारखा आम्हाला द्या हा जो सततचा घोष आहे, त्या तमिळनाडूच्या आरक्षणाच्या वैधतेबाबत एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेलं. जुरच आहे ते प्रकरण. त्या प्रकरणामध्ये परवा अर्ज करण्यात आला, की तमिळनाडूचं हे जे प्रकरण आहे, तमिळनाडूच्या कायद्याला आव्हान देणारं हे जे प्रकरण आहे, कोणी सावित्री नावाची मुलगी, तिने तिच्या वडिलांतर्फे दाखल केलेला ती याचिका, त्याच्यातला हा अर्ज जेव्हा सुनावणीला आला, तेव्हा मागणी अशी होती, की हे प्रकरण मराठा आरक्षणाचं सुनावणी घेणाऱ्या घटनापीठापुढं जावं आणि त्या अ, ज्या पीठापुढं आलं हे, दॅट वॉज बीइंग लेड बाय जस्टिस भूषण. जे न्यायमूर्ती भूषण, अशोक भूषण त्यांच्या समोरच मराठा आरक्षणाच्या खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. अर्थात ते एक घटनापीठ आहे आणि त्या घटनापीठाकडं तमिळनाडूच्या आरक्षणाच्या वैधतेबाबतचं प्रकरण वर्ग करावं असा अर्ज परवा सुनावणीला आलेला असताना न्यायालयाने तसं करण्याला नकार दिला. पण एक फार त्याच्यामध्ये महत्वाचं त्याच्यामध्ये एक घटना अशी, की त्याच्यामध्ये तमिळनाडू सरकारतर्फे शेखर नाफडे नावाचे वकील होते आधी आणि परवाच्या सुनावणीला त्याच्यामध्ये मुकुल रोहतगी जे महाराष्ट्र शासनाचे वकील आहेत, मराठा आरक्षण प्रकरणामध्ये, ते सुद्धा तमिळनाडूच्या त्या प्रकरणामध्ये हजर झाले आणि या दोघांनी मिळून म्हणजे नाफडे आणि रोहतगी या वकील द्वयींनी मिळून न्यायालयाला असं सांगितलं सुप्रीम कोर्टाला, की जिथं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या कोर्टामध्ये अ, रोहतगी आणि शेखर नाफडे या 2 वकिलांनी असं सांगितलं, की तमिळनाडूचं प्रकरण जे आहे, ते तमिळनाडूचं प्रकरण मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी टॅग करू नये. त्यांचा आणि ह्यांचा काहीही संबंध नाही. आता ह्याच्यामध्ये एक विसंगती अशी फार मोठी, की महाराष्ट्र शासनातर्फे सतत एक लावून धरलेलं आहे, की तमिळनाडूचा कसा तरी करून संबंध जोडायचा आणि मी हे सतत सांगत आलोय. गेल्या 5-6 व्हिडिओजमध्ये सांगितलं, की मी तमिळनाडूचा आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नाही, मराठा आरक्षणाच्या. ते परवा सर्वोच्च न्यायालयाने अ, असा आदेश दिला, की तमिळनाडूच्या बाबतीतलं प्रकरण मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी होऊन निकाल आल्यानंतर आम्ही ते ऐकू. म्हणजे तमिळनाडूचा मुद्दा गौण झालाय आता आणि महत्वाचं असं, की तमिळनाडूच्या बाबतीत जे अ, मुख्य सरकारी वकील महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी तिथं जे सांगितलं त्याच्या विपरीत भूमिका सातत्याने मांडल्या गेली आहे सरकारतर्फे. अर्थात आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी ही सतत भूमिका घेतली, की तमिळनाडूचं आरक्षण आणि मराठा आरक्षण हे एकच आहे. हे एकाच प्रकारचं प्रकरण आहे म्हणून ते दोन्ही टॅग व्हावेत. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या केसमध्ये 2 महत्त्वाचे जे याच्या आधी मराठा आरक्षणाला स्थगिती देणारे जे आदेश, त्याच्याविषयी फार थोडक्यात सांगतो. 2014 मध्ये जो आदेश पारित झाला अध्यादेशाला स्थगिती देणारा, त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा अर्थात 50% इंदिरा साहनी घालून दिलेली मर्यादा हा तर होताच होता. शिवाय अ, रोहतास, भानखर आणि नागराज या 2 प्रकरणांमध्ये आरक्षणाची टक्केवारी रोजगाराच्या बाबतीमध्ये 50% च्या वर जाता कामा नये. असे 2 स्पेसिफिक इन्स्टन्सेस वेअर द सुप्रीम कोर्ट हॅज सेड सो, वेअर इनिशिएटेड बाय द हाय कोर्ट इन 2014 ऑर्डर. सर्वोच्च न्यायालयाने रोहतास, भानखार आणि अ, नागराज या प्रकरणांमध्ये नोकरीतलं आरक्षण जे आहे ते 50% च्या वर कदापि जायला नको. या अ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा हवाला देऊन मराठा आरक्षणाच्या 2014च्या अध्यादेशाला स्थगिती दिली होती. तेव्हा असंही सांगितलं होतं, की मराठा आणि कुणबी हे म्हणजे ह्यांच्यामधला फरक विशद करून सांगितला होता. मराठाच आणि तो अशासाठी, की कुणबी लोकं म्हणजे अ, अधिकतर कुणबी लोकं हे जे आहेत हे शेतकरी आहेत आणि मराठा लोकं परंपरेने मराठा लोक म्हणजे जे जे सैनिक होते, ज्यांनी व्यापार उदीम केला,
ज्यांनी पैसा कमावला, ज्यांनी सामाजिक व आर्थिक स्तर आपला उंचावला, ते मराठा आणि म्हणून मराठा जातीला 2000 मंडल कमिशन रिपोर्टनी सुद्धा अ, मराठा जातीला प्रगत म्हणून डिक्लेअर केलं. द नॅशनल कमिशन फॉर द बॅकवर्ड कास्ट म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने 2000 मध्ये ह्याच्याविषयी नकार दिला, की मराठा ही अप्रगत जात आहे, याला त्यांनी नकार दिला. मराठा प्रगत जात आहे असं 2000च्या मागासवर्गीय आयोगाने सांगितलं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने. शिवाय बापट कमिशन जे होतं म्हणजे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग 2008 मध्ये बापट कमिशननी सुद्धा असं सांगितलं, की मराठा हे प्रगत जात असल्यामुळे त्यांना आरक्षण देता नाही येणार. शिवाय ह्याच्या त्या जजमेंटमध्ये म्हणजे 2014च्या स्टेच्या ऑर्डरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक उक्ती उद्धृत केलेली आहे, की ज्याच्यामध्ये इट इज अ व्हेरी फेमस पॅसेज म्हणजे तो जो एक परिच्छेद आहे त्यांच्या भाषणाचा डॉक्टर आंबेडकरांच्या, त्याच्यामध्ये ते म्हणतात, की अ, समानतेच्या मूलभूत तत्वाच्या विपरीत समानतेच्या मूलभूत तत्वाला अपवाद म्हणून आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि आरक्षित वर्ग जर 70% होत असला, तर ती विसंगती आहे आणि आरक्षण 70% नसावं, आरक्षित वर्ग 70% नसावा, आरक्षित वर्ग हा नेहमी 50% पेक्षा कमी असावा, अशा अर्थाचं ते एक परिच्छेद आहे. दॅट वॉज कोटेड तो उद्धृत केला गेला. शिवाय त्याच्या तत्कालीन ज्या आधारावर म्हणे महाराष्ट्र सरकारनी तो अध्यादेश दिला होता, तो म्हणजे राणे समितीचा अहवाल. त्या राणे समितीच्या अहवालामध्ये कैक विसंगती आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यातल्या शिफारसींना मान्यता देता येणार नाही. हे सगळं जे सांगतोय ती सगळी परिस्थिती मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता सुद्धा लागू आहे. फरक फक्त इतका पडलाय 2014च्या अध्यादेशाने दिलेल्या आरक्षणामध्ये आणि 2018च्या कायद्याने दिलेल्या आरक्षणामध्ये, की ह्याला आधार अ, गायकवाड कमिशनचा अहवाल, गायकवाड जो आयोग होता, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, ज्याच्यावर न्यायमूर्ती गायकवाड हे सदस्य होते. त्यांनी असा एक अहवाल दिला, की मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, ही एक अपवादात्मक परिस्थिती आहे. दुसरं असं त्यांनी सांगितलं, की सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकरित्या मागासलेली जात आहे मराठा. अजून एक असं म्हणाले, की ह्याच्यामुळं शैक्षणिक प्रगती त्यांची होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळं राज्य सरकारने जे पावलं उचलले होते, की ह्यांना आरक्षण द्यावं 2014 मध्ये, दॅट वॉज सेड टू बी एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्स. म्हणजे अपवादात्मक परिस्थिती का होती म्हणे, की अ, राज्य सरकारला मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणासारखं पाऊल उचलावं लागलं. हीच मुळात एक अपवादात्मक परिस्थिती होती, असा गायकवाड आयोगाचा निष्कर्ष आहे. त्याचा समाचार सुप्रीम कोर्टाने असा घेतला, की सकृतदर्शनी महाराष्ट्र राज्याने अ, मराठा जातीला आरक्षण देण्याचं जे अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सांगितली, ती आम्हाला योग्य वाटत नाही. सकृतदर्शनी हे आमचं मत आहे, की तसं कुठली अपवादात्मक व विशेष परिस्थिती मराठा समाजाची नाही, तसं सिद्ध करू शकणार नाही. पुढं असं सांगितलंय, की योग्य ते प्रमाण अ, रोजगारामध्ये एखाद्या जातीला नसणं आणि त्या जातीच्या काही लोकांनी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असणं आणि राज्य सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं उचलणं ही अ, असाधारण व विशेष परिस्थिती आहे. हे जे हायकोर्टाने स्वीकारलं, याच्यामध्ये सकृतदर्शनी हायकोर्टाने चूक केलेली आहे, असं मत सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबरच्या आदेशामध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजे गायकवाड आयोगाचे निष्कर्ष ज्याच्यामुळे की
मराठा जात मागासवर्गीय असल्याचं, सामाजिक व शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना अ, आरक्षण द्यावं, की ही असाधारण परिस्थिती इंदिरा साहनीमध्ये सांगितलेल्याप्रमाणे 50% पेक्षा वरचं आरक्षण द्यायचं तर अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती असली पाहिजे. तशी परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीत आहे. हा निष्कर्ष सक्रदर्शनी आम्हाला चूक वाटतो, असं सुप्रीम कोर्टाच्या 9 सप्टेंबरच्या आदेशामध्ये नोंदल्या गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याच्याबाबतचं मत आपलं व्यक्त केलेलं आहे. 102व्या घटना दुरुस्तीबाबत बराच उहापोह झाला. 102व्या घटना दुरुस्तीमुळं झालंय असं, की राज्य सरकारला अधिकार उरलेला नाही आणि तो अधिकार कशापुरता सीमित आहे, तर एखाद्या जातीला इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये किंवा मागासांच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करायचा किंवा एखाद्या जातीला वगळायचं, तो अधिकार आता एक तर संसदेचा आहे किंवा राष्ट्रपतींचा आहे. अर्थात ह्याच्यामध्ये राज्याची सहमती किंवा राज्याची शिफारस तर असणारच आहे. पण एक विशेष ह्याच्या बाबतीत असंही सांगणं, की असं अस्तित्वात असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या किंवा अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या अ, बाबतीत एखादी जात गाळायची किंवा एखाद्या जातीला नव्याने इन्क्लूड करायचं त्याच्यामध्ये, याच्याविषयीचं ते प्रावधान आहे, याच्याविषयीची ती तरतूद आहे. तर इतर मागासवर्गीयांमध्ये मराठा समाजाचा समावेश करायचा किंवा नाही, त्याच्या बाबतीत जर हा विचार करायचं ठरलं, की 102व्या घटना दुरुस्तीमुळे फरक पडलाय का नाही पडलाय, त्याच्यामध्ये विशेष एक प्रवर्ग तयार करून तसं आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार उरत नाही. हा एक युक्तिवाद आहे. दुसरं एक असं आहे, की एक विसंगती कुठल्याही प्रकारे एखाद्या कायद्याच्या अंमलाने विसंगती होऊ नये. त्याला योग्य शब्द नाहीये. इट इस सेड ॲब्सर्ड. ॲब्सर्डिटी शुड नॉट रिझल्ट बाय अप्लायिंग एनी लॉ. तर्कदुष्ट आणि विसंगत असं काही होऊ नये, या बाबतीत ते असं झालंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत, की मराठा आरक्षण जे दिलं ते मराठा जातीला कुणबी जातीच्या समकक्ष समजून कुणबी आणि मराठा एकच आहेत, हा गायकवाड अहवालाचा निष्कर्ष आहे. असं जर असलं, तर कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या 3 जाती इतर मागासवर्गीयांचा लाभ घेतात. ओबीसीमध्ये आहेत त्या. ओबीसी प्रवर्गामध्ये आणि मराठा एकटी मराठा जात ज्यांची एकंदरीत लोकसंख्या वारंवार याचा उल्लेख झालेला आहे, की 30% आहे, 30% आहे. ठीक आहे. आहे 30% हे जर गृहीत धरलं तर त्याच्यामधून तुम्ही कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या 3 जातींच्या लोकांना वगळलेलं आहे का? आणि हे जे मराठा आरक्षण म्हणून सतत सातत्याने म्हटलं जातं, हे मराठा आरक्षणच नाव म्हटलं जातं. एस-सी-बी-सी ठीक आहे. हे अ, कायद्याची भाषा बोलणारे लोक एस-सी-बी-सी वगैरे बोलतात. हे मराठा आरक्षणच आहे. एकाच जातीला दिलेलं आहे. मग एक जात जर मराठा आणि कुणबी जर एकच असतील, तर त्या एका जातीला 2 प्रवर्गातून आरक्षण ही विसंगती ही दूर केलेली नाही सरकारने. त्याच्याविषयी कुठलंही पाऊल उचललेलं नाही आणि हा जो this absurdity arising out of granting reservation only to the Marathas and not excluding Kunbis, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या 3 जातींचं नाव इतर मागासवर्गीयांच्या यादीमधून न वगळता केवळ एका मराठा जातीला अ, जे काय आरक्षण दिलं ठीक आहे 12% नोकरीमध्ये आणि 13% जे काय असेल ते नोकरीमध्ये 13% आणि शिक्षणामध्ये 12% हे जे आरक्षण देऊ केलं ते 30% तुम्ही म्हणताय मराठा असा निष्कर्ष गायकवाड आयोगाचा. तर कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि केवळ कुणबी लावणारे, जात लावणारे जे लोक आहेत, ज्यांच्याकडे या 3 जातींचे प्रमाणपत्र आहेत, तर त्या 3 जातींना इतर मागासवर्गीयांच्या यादीतून वगळायला पाहिजे होतं. आज ही जी विसंगती आहे, की एकाच जातीच्या एक समकक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रवर्गातून आरक्षण मिळतंय, याच्याविषयी कुठे चर्चा झाली नाही. पण धिस इज अल्सो व्हेरी स्ट्राँग पॉइंट अगेन्स्ट द मराठा रिझर्व्हेशन. हा सुद्धा एक सुयोग्य युक्तिवाद आहे. आणि इतर असं, की जसं-जसं युक्तिवाद होत राहतील अर्थात पहिले 3 दिवस
अ, मराठा आरक्षणाची विरोध करणारे जे याचिकाकर्ते आहेत त्यांची बहस होईल आणि त्याच्यापुढे जसं उलगडत जाईल मी प्रयत्न करीन की त्याच्याविषयी साध्यंत हकीकत आपल्याला सांगावी. अ, धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी उद्यापासूनची सुनावणी जी होणार आहे, त्या सुनावणीचा अंतिम निकाल लवकरात लवकर यावा. महाराष्ट्रासाठी एक प्रकरण जे फार चिघळलंय त्या प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही सदिच्छा. आपण हे ऐकून घेतलत. धन्यवाद.